तुमचं नाव सांगा. भगवान धर्माजी गुंजीर, राहणार चांडवली बुद्रुक नायरे मला. पहाटेच्या सुमारास जो काय हल्ला झाला तो किती वाजता झाला, त्यावेळेस तुम्ही कुठे होते आणि कशापर्यंत तुम्हाला कळालं? साधारणतः 3:30 ते 4च्या दरम्यान मागून आवाज झाला खडबड म्हणून उठून आलो. दार उघडीत असताना काही पाहायला मिळालं नाही, पण 3 कोकरं गेली आणि एक कालवाड मारलं गेलं. एका शेळीला पण हे लागलेले आहेत, दात लागलेले आहेत, जखमी आहे शेळी. किती जनावर सगळी अशी 5 जनावरं झाली. हो. त्याच्यानंतर तुम्ही वन विभागाला कळवलं? हो, वन विभागाला फोन केला होता. त्यांनी काय केलं? येऊन पाणी करून गेले ना ते. बिबट्याचा वावर कसा असतो इथं? बिबट्याचा वावर जवळपास 12 तास बिबट्या आहेच म्हणायचं आमच्याकडे जवळपास. इजा कसं काय तुम्हाला, काय कशा पद्धतीने त्रास येतो? आत्तापर्यंत माझ्या हिशोबाने तर जवळजवळ 6-7 जनावरं तर माहीच मारली. ही सोडून हा तेच ना, 6-7 जनावरं दुसरी मारली गेली, ही आत्ताची सोडून. काय केलं पाहिजे, बंदोबस्त कसा केला पाहिजे? त्यांनी पिंजरा लावून भाऊ इथं जवळ सोडली नाही पाहिजेत, कारण पिंजऱ्यात ते लवकर जात नाही. आणि गेलं तरी यांनी जर जवळच्या जवळ जर सोडलं तर ते परत त्याच्या तोंडाला लागलेले ते येणारच मागं. साहेब, आज जी घटना झाली ती नायरेमाळी जी घटना झाली त्याबद्दल थोडं सांगा. आज सकाळी भगवान कुंजीर यांचा फोन आला. त्यानंतर आम्ही चांडोली येथील कुंजीर मळ्यात येऊन त्यांची सभोवतालच्या ऊसाची परिसराची पाहणी केली. तर सर्वप्रथम आम्ही गोठ्यात पाहणी केली, तर तिथं एक छोटंसं वासरू बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू पाडलेला आहे. त्यानंतर त्यांच्या असं सांगण्यात आलं की त्यांच्या 3 छोट्या शेळ्या ह्याही तिथून गायब झालेल्या आहेत. मग ते सभोवतालच्या संपूर्ण परिसराची पाहणी केली. पाहणी करताना आमच्या असं निदर्शनास आलं की रस्त्याच्या पूर्वेकडील बाजूस एका ऊसाच्या शेतात शिळी छोट्याशा बकराचा पाय आणि त्याचा आतडी आणि एक छोटासा काळजाचा तुकडा तिथं पडलेला दिसला. आणि रस्त्याच्या पश्चिमेच्या बाजूला पाहणी केली असता फरफट आणि छोटंसं रक्त सांडलेलं दिसतंय. तर याने करून असं वाटतंय की बाबा 2 छोट्या शेळ्या आणि एक वासरू त्यांचं या घटनेत बिबट्याच्या हल्ल्यात म्हणजे मृत्यू पावलेला आहे. त्यांचं सांगण्यावरून आहे की त्यांचे 3 मेंढ्या शेळ्या नेलेल्या आहेत. परंतु आम्ही प्रत्यक्ष पाहणी केली असता 2 मेंढ्या, 2 शेळ्या, छोट्या बकऱ्या आणि एक छोटंसं वासरू हे मृत पावलेलं आहे. आता हे जे बिबट्या जो फिरतो या ठिकाणी, आज दिवसगणिक या ठिकाणी बिबट्या पकडला होतो, या ठिकाणी तुम्ही काय उपाययोजना करणार? आता आपली तर सर्व ठिकाणी जनजागृतीचं काम चालूच आहे. जसं आपल्याला आपला ठरलेला दिवस असतो आणि असंही आजही त्यांना इथं येऊन आम्ही तेच करतो का जनजागृती सर्वप्रथम प्राधान्याने जनजागृती करण्याचं काम करतो. जनजागृतीनंतर आपण सोबतच्या परिसराची पाहणी वगैरे करून जसं नियोजनात आपल्या जसं असेल त्या पद्धतीने आपण पिंजरा वगैरे लावण्याची तरतूद करून अधिकाऱ्यांना विचारपूस करून, तसं ग्रामपंचायतने पत्र दिलं तर आपण संबंधित ठिकाणी आपण पिंजरा लावण्याची व्यवस्था करतो. पिंजरा लावून आहात का आता? तसंच हा पिंजरा लावण्याची आहे, आपण वरच्या साईडला पिंजरा लावणार आहेत ऊसाच्या शेताच्या. तसं आता ऊस तोडणीचं चालू सीझन आहे, त्यामुळं बिबट्यांच्या थोड्याशा हालचाली आहेत. तर चांडोली ग्रामस्थांना आता तुमच्या माध्यमातून जनजागृती करण्याची गरज आहे सर. काय सांगा? तर चांडोली ग्रामस्थांना ऊस तोडणीचं सीझन चालू आहे, तर ऊसात आपल्याला छोटीशी पिल्लं दिसतात. कारण बिबट्यांची पण थोडंसं आता सपोज हा ऊस बाजूचा ऊस तुटलेला आहे, तर बिबट्यांची थोडीशी इकडं तिकडं हे चालू आहे. त्यामुळे स्वतःची काळजी घेणे तसंच आपल्या परिवारातील सर्वांची काळजी घेणे गरजेचं आहे, एवढं सांगू इच्छितो. काळजी काय घेतली पाहिजे? काळजी म्हणजे आता समजा आपण ऊस तोडणी करतोय, तर बाहेरचे जे लोक आहेत तर त्यांना पहिलं सर्व आपल्या शेतात घुसताना सांगायला पाहिजे का तुम्ही बाबा ऊस तोडताना थोडीशी 4 लोक जर ऊस तोडत असेल तर एकाने त्यांच्या पाठी उभं राहायला का. हे लोक सगळे येताना अर्ली मॉर्निंग येतात 6च्या दरम्यान, आणि मला वाटतं बहुतांशी त्यावेळेस थोडासा अंधाराचं प्रमाण जास्त असतो. त्यामुळे त्यांनी आपल्या जो ऊस मालक आहे त्यांनी शेतकऱ्यांना सांगायला पाहिजे. आम्ही आमच्या पद्धतीने त्यांच्या वाड्या ज्या ठिकाणी त्या वस्तीच आहेत त्या ठिकाणी जाऊन आम्ही त्यांना जनजागृती करतो. त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत जे लहान मुलं असतात त्यांची पण त्यांनी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. आपल्या विशेष करून आपले जे गावातनं संध्याकाळच्या टायमिंगला दूध वगैरे घालून येणारे लोक असतात
तर त्यांनी पण आपल्या येताना संध्याकाळच्या टायमिंगला रस्त्याने जाताना उसाच्या बाजूने हॉर्न वगैरे वाजवत आलं म्हणजे ते पण आपल्या सतर्कतेच्या दृष्टीने चांगलं राहील.